महाबळेश्वरच्या वरती हिल स्टेशन वरती इथे खूप जास्त चांगलं चुम्मेश्वरी लोकेशन आहे गाईस. खरंच खूप भारी आहे. नमस्कार मंडळी, आता वाजता आहे सकाळचे 6 आणि आज मी आणि माझे कॉलेजचे फ्रेंड्स चाललो आहेत सगळे ट्रिपला. आमच्या कॉलेजने ॲक्च्युली एक ट्रिप अरेंज केली आहे महाबळेश्वरला. तर गाईज आम्ही असं भरपूर एन्जॉय केलेला आहे. आता आम्ही आलो आहे आमच्या ब्रेकफास्टच्या डेस्टिनेशनला. तर हे आहे हॉटेल चतुर्थी. तर आपण बघूयात इथे काय आहे, हे हॉटेल कसं आहे. हां, कारण की खूप चांगलं हॉटेल आहे गाईज, तुम्ही बघू शकता. बस गाईज एवढं जे आता ब्लॉग बनवताना एवढं चांगलं वाटते ना, जर एवढं चांगलं वाटलं तर खूप चांगलं होईल. हा आहे माझा फ्रेंड, त्याचं नाव आहे ओम. हे सगळे आहेत माझे कॉलेजचे फ्रेंड्स. तर यांची नावं आहेत अनुष्का, ऋतुजा, अर्पिता, आदिती, आकांक्षा, श्रुती आणि ही आहे आमची स्पेशल मेंबर गौरी. मी आहे श्रेयसी. हाय माझा फ्रेंड यश. ये दुख काय खत्म नहीं होता बे, सगळे खात आहेत, तू व्हिडिओ काढतेस. भुके माणूस किती हावरी होती दोन. तिथं प्लेट आहे काय गाईज, ब्रेकफास्ट ले लो गाईज. आता आमच्या नाश्त्यामध्ये आहे इथे इडली, सांबर, चटणी, वडा, पोहे आणि उपमा होता जो की मी खात नाही म्हणून मी घेतला नाही. असा दिसतो असं. आणि गाईज ही आमची ट्रिपची कोऑर्डिनेटर आहे श्रुती. काहीच काम नाही करत, काहीच काम नाही करत. आणि मी लास्ट मोमेंटला झाले जॉईन. आईचा रात्री 12 वाजता स्कॅनर पडला. इथे आमच्या पहिल्या डेस्टिनेशनला आलो आहोत, गणपती मंदिर. तर आपण बघूयात की हे मंदिर कसं आहे. इथे हे मंदिर आहे वाई सातारामध्ये. तर चला बघूयात. आता मंदिरामध्ये चाललो आहोत, तर बघूया हे मंदिर कसं आहे. हा आहे माझा मित्र सार्थक. हा आमच्या क्लासचा CR आहे आणि मी पण CRच आहे. हा कम्प्युटर डिपार्टमेंटचा आहे. नमस्ते गाईस. आणि हा चुकून बनलेला CR काय चुकीने बनलेला आहे, काही इंजाम होता. आणि ही आमची ट्रिपची कोऑर्डिनेटर आहे
चुकीने बनलेलं आहे, हे पण चुकीने बनलेलं आहे. नाही. चुकीने हा, चुकीने नॉट म्हणते. बाय चॉईस बट हो का? सरांची चॉईस. हा आता सरांची चॉईस Leadership खराब आहे, आता आपण काय qualities. करू शकतो है ना? So then, why? तर आमचं आता गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि प्लस आम्ही रील्स पण शूट केले. सो आम्ही आलोय आता आमच्या परत बसमध्ये. तर ही आहे आमची बस. आमचं सिअर आहे. गाईस CR तुला कोणी बनवलं? आणि आम्ही आता इथे आलो आहे फायनली महाबळेश्वरच्या वरती हिल स्टेशन वरती. इथे खूप जास्त चांगलं चिम्मेश्वरी लोकेशन आहे गाईज. खरंच खूप भारी आहे. माझे फ्रेंड्स लोक हाय. ओ खोटी स्माईल. गाडी हिरो होंडा आमचे फोटोज आणि व्हिडिओज वगैरे सगळे काढून झाले. खूप वेळ लावला आम्ही आणि आमचं पूर्ण ग्रुप तर पुढे पण आहे बघा. बघा तो आमचा पूर्ण ग्रुप आहे आणि आम्ही इथे इतक्या मागे आहेत पण आता चाललोय. माला फॅक्टरी आहे तर त्याचं आम्हाला इंडस्ट्रियल व्हिजिट आहे. ॲक्च्युली आमची ही इंडस्ट्रियल व्हिजिटच आहे पण आम्ही खूप जास्त एन्जॉय पण करतोय, रील्स वगैरे पण काढतोय. तर तुम्हाला दाखवते ही फॅक्टरी कशी आहे. पार्ट आहे जाईल तुम्ही असं स्लाईड करा आणि तुम्ही स्मेल करा. मँगो सल्फारचं 0 शुगरमध्ये पूर्ण नॅचरल स्वीटनेस येते, पूर्ण नॅचरल. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल आता त्यांची स्वतःची शेती असते त्यामुळे. तर हे आपल्या जुन्या जमान्याचं काहीतरी असतं ज्याच्यावरती त्याच्यामध्ये मूवीज दाखवला जातो. हां. तर आम्ही आता इथे फॅक्टरीचं सगळं बघतोय. तर आम्हाला इथे टेस्टसाठी सिरप्स, ज्युसेस आणि पल्प वगैरे दिले होते. तर आम्ही आता इथे कोणता फ्लेवर घेतला आहे? हा रसबेरी आहे आणि हा चॉकलेट आहे. आता बघूयात कसं वाटतंय. तर आता वाजताय दुपारचे 1:15 आणि आता आम्ही इथे जेवण करायला आलो आहोत हॉटेलमध्ये. हॉटेलच्या म्हणून आहे गौरी राऊत हॉटेल श्रुती. तर या हॉटेलमध्ये आम्ही आता जेवायला आलो आहे. तर मी आणि माझे सगळे क्लासमेट्स मी सगळेजण करतोय जेवण आणि आमच्या जेवणामध्ये आहे पनीरची भाजी, मग अजून ही कोणती तरी भाजी आहे, काय माहिती कोणती आहे पण छान आहे. आमची गौरी मॅडम. खूप जास्त भूक लागली आम्हाला पण आता आम्ही सगळेजण जेवण करणार आहे. तर आमचं दुपारचं जेवण वगैरे सगळं झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे. इथे एक शॉपिंगचं एक सेंटर आहे. काय म्हणजे सेंटर आहे का मॉल आहे? काय मॉल नाही Guys, इसको तो सेंटर दिख रहा है मेरे को मस्जिद दिख रहा है. माहित नाही ते काय पण आम्ही जातोय आता तिथे आणि तुम्हाला तिकडची सीन दाखवते. तर इथे ॲक्च्युली आम्ही शॉपिंगला पण आलो होतो आणि इथे एक लेक आहे तर इथे आम्ही बोटिंग वगैरे करू शकतो पण आता इथे खूप जास्त पाऊस चालू आहे. सो आमचं बोटिंगचा प्लॅन तर कॅन्सल होतोय बहुतेक.
काय माहिती आता. झूम होतं सॅमसंग. गाईज आम्ही आता फायनली बोटिंगला जाणार आहोत, ते पण याच्यामुळे बळजबरी. इतका पाऊस असून सुद्धा आता आम्ही सगळ्यांनी लाईफ जॅकेट घातले. तर चला जाऊयात बोटिंगला. अरे ये ना बोटिंग केली आहे हो विचारावं मग. याला इकडे शिफ्ट केलंय बिकॉज तो बिचारा फार एकटा फील करत होता. सांगायची गरज होती का? बिचारा नको बोलूस मग. तर बाजू कुणी मारली म्हणजे आधी. आता आम्ही सध्या वेनमलिकच्या मधोमध उभे आहोत. उभे हात का बसलेला आहोत. उभं राहिला सॅक्रिफाईस केलं फक्त माझ्यासाठी. नाही तुला नाही घेणार. घेतली हिला घेतली आता. जी दिसते सगळे मेडिसिन आहे. अच्छा, तर आम्हाला हे काका आता इथली ना माहिती सांगतायत. जांभळ, हिरडा, बेडा, पिसा, गेळा. काका तुम्हाला माहिती का तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल वर येणार आहे? हा हो काका, माझे ना किती आहे, खूप सबस्क्रायबर्स आहे. 1.4K आहेत. काका तुम्ही जेवढं बोलसाल तेवढं तुम्ही फेमस होणार. होय का? हा कॉलेज पुणे नाही कॉलेजचे विद्यार्थी आता मध्ये बोटिंग करतात आणि पाऊस पडत आहे आणि पावसामध्ये भरपूर आनंद लुटत आहे. हो. यांना लेक मध्ये ते नौका विहार करतात. काका काही शब्द मारताय. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला काकांसाठी खूप जोरात. काका ते मारुतीचं मंदिर आहे, तुम्ही जसं बघू शकता. बोल ना. सिंहगड कॉलेजचे विद्यार्थी. फायनली गाईज आता आमची बोटिंग वगैरे करून झाले. आता आम्ही चाललोय रिटर्न आमच्या बसकडे आणि इथे खूप जास्त पाऊस आहे. गाइस बारिश बहुत हो रही है. बहुत बारिश है और बहुत मजा आ रहा है. तर आत्ता वाजता दुपारचे 4:15 आणि आम्ही बोटिंग वगैरे करून आता इथे एक महाबळेश्वरला एक टेम्पल आहे, तर तिथे आलो आहोत दर्शन करायला. तर चला जाऊयात. तर इथे आमचं फायनली आता 5 गणी ज्यांना म्हणतो आपण, तिथे 5 नदींचं म्हणजे नाही का एकत्र आपण मिळतात ते होतं इथे. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग वगैरे अलाउड नव्हती, पण तरी मी क्लिप घेतली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. गाईज आता वाजता आहेत संध्याकाळचे 6 आणि आम्ही फायनली आता मॅप्रो गार्डनला पोहोचलो आहोत. बोलणार नाही काय, तर मौन व्रत चालू आहे का? नवरात्रीचा मौन व्रत. आम्ही दुसऱ्यांच्या ब्लॉग मध्ये येऊन आम्ही आमचं हे नाही करत. हो का? ओ कॅमेरा गोज टू यू, देन हँडल इट. आता कॅमेरा आपल्याकडे आलेला आहे. कॅमेरावाले जाऊ द्या मागं. आता आपण आपलं चालू करू. हे आमचे सर आहेत. सर असले डेंजर डायलॉग मारले. मराठी भाषेचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. खरं सर सांगू पण नाही शकत सर. असे डायलॉग टाकले मध्ये मध्ये यायचंच असतं का तुम्हाला? खूप सुंदर दिसत, ब्युटिफुल. मला वाटलंच होतं तुझ्या हरकतींवरून गडबड आहे काहीतरी. यहाँ पे बहुत पुकी लोग हैं जो मेरे पीछे पड़ रहे हैं. ये आम्ही सकाळी जेवढे जास्त एनर्जेटिक होतो, आता तर तेवढी पण ताकद उरलेली नाहीये. शेवटचा आमचा लास्ट स्टॉप असणार आहे मॅप्रो गार्डन. त्यानंतर आम्ही करणार रात्रीचं डिनर आणि मग जाणार आहोत आमच्या कॉलेजवरती परत. तर गाईज आम्ही आता फायनली मॅप्रो गार्डनला पोहोचलो आहोत. सो जस्ट नाव वी आर एंटरिंग इन द गार्डन. तर बघूया, हे गार्डनचं आम्ही तर खूप जास्त ऐकलं होतं की खूप जास्त फेमस आहे, पण आता प्रत्यक्षात मी पहिल्यांदाच बघणार आहे. हे बघा, हे आतून इतकं सुंदर आहे फोटोज वगैरेसाठी. बघूया तर इथे काही केलं तर आम्ही रील वगैरे शूट करू, नाही तर नाही. सो गाईज फायनली आमच्या सिद्धीने हे जिंकलंय स्टफ टॉय. ओके गाईज, आत्ताच आमचे गेम वगैरे खेळून झालेत.
आणि आम्हाला 1 तासाचा टाइम भेटलेला आहे. पण आता आम्ही आत्ताशी तर फिरायला सुरुवात केली आहे. ट्रेसी इथून पुढचं तू कंटिन्यू कर. चालतंय. तर काय घे ना. इधर बहुत डेंजर गेम है जिसमें आदमी को चूतिया बनाया जाता है. छोटे से जाते हैं. पार्ट है उसका. नहीं मेरा और कुछ लोगों को लक की वजह से मिल जाता है. चले साला लक नाही. लक का और मॅटर हमारा देखो ये. तर आम्ही आलो इथे आता मॅप्रो गार्डनच्या मार्केटमध्ये. तर बघूयात आपण इथे काय काय आहे. पारसी पॉईंटला, पण हा पॉईंट आता बंद झालाय कारण की आम्हाला फार उशीर झाला होता इथे यायला. तर बघूयात या पॉईंटला नेमकी आहे काय. आता आलो इतक्या लांब, तर बघून तर जाऊयात की काय आहे नेमकी या जागेवर. तर गाईज हा आहे पारसी पॉईंट. इथे नेमकी एक लेक आहे, पण ती आता अंधार झाल्यामुळे तुम्हाला काही दिसत नसेल, पण जाऊ द्या, आहे असा हा पॉईंट. आता वाजता रात्रीचे 8:30 आणि खरंच आम्ही खूप जास्त थकलो आहेत. आता आम्ही रात्रीच्या जेवणासाठी थांबलो आहेत. ही आमची गौरी मॅडम. इथे महाबळेश्वरला हिल स्टेशन असल्यामुळे खूपच जास्त थंडी वाजते. ही आहे नेत्रा, ती पण आमची हॉस्टेल फ्रेंड आहे. आणि हे दोघी. आम्हाला जेवायला हे सगळं आहे. भात आहे, वरण आहे, रोटी आहे आणि हे 2 कोणते तरी भाज्या आहेत. आय गेस पनीरच असेल. तर आता आम्ही रात्रीचं जेवण करतो आता सगळे मिळून. बाय गाईस. तर अशा प्रकारे आमची ट्रिप आजची सफल झालेली आहे. इकडे कॅमेरा आला ते महत्त्वाचं. हो, इम्पॉर्टंट आदमी. काहीच डेड बॉडी घेऊन चालले. तर आमची ट्रिप आजची खूप चांगली झाली होती. खूप जास्त एन्जॉय केला. माझ्या फोननी साथ दिली. मेन म्हणजे 3 वेळेस चार्जिंगला लावून मग सॅमसंगची बॅटरी कुठे टिकली आहे. खरंच हा फोन घेतलाय बरं का मी, पण बॅटरीचा काय विषय अवघड आहे. तर रात्री कॅम्पसमध्ये वाजलेत 11:15 आणि फर्स्ट टाइम आम्ही या टाईमला इथे कॅम्पसच्या बाहेर. आमचं हॉस्टेल तर विचारूच नका. 9 वाजता आम्हाला कसंही झालं तरी कोणत्याही परिस्थितीत जावं लागतं. पुण्यामध्ये पहिल्यांदा. आणि बघा ही माझ्या व्हिडिओसाठी खूप जास्त एफर्ट घेणारी गौरी राऊत. ही आमच्या कॉलेजची सेंट्रल लायब्ररी आहे, जी अजूनसुद्धा चालू आहे, पण मुलींसाठी ती 8 वाजताच बंद होते. आणि हे आमचे गर्ल्स हॉस्टेल सगळे बघू शकता तुम्ही. इथे एक पण मुलगी बाहेर नसेल, आम्ही 4-5 पोरी सोडून. गाईस तर तुम्ही बघू शकताच की मी आत्ता फायनली हॉस्टेलला पोहोचली आहे. आणि सकाळी जशी होती तशी तर अजिबात एनर्जी राहिलेली नाही आहे. खूप जास्त एक्झॉस्टेड झालेत आम्ही सगळे. प्लीज इग्नोर द बॅकग्राऊंड बिकॉज हे हॉस्टेल आहे, तर ऑब्व्हियसली हॉस्टेल हे सगळं असणारच. हे आमचं हॉस्टेल आहे, जो मी कधीच तुम्हाला फुल व्हिडिओमध्ये अजूनपर्यंत दाखवला नाही. दाखवणार आहे पण डोंट नो कधी दाखवेल. तर गाईज आज आहे डे 2 आणि काल आम्ही महाबळेश्वरला ट्रिपला गेलो होतो. काल ॲक्च्युली मी ब्लॉग एंड करणार होते, पण माझ्या फोनमध्ये चार्जिंगच नव्हती बिकॉज सॅमसंगचा S सिरीजचा फोन घेतला आहे. सॅमसंग S23 आहे. तर याला खूप जास्त बॅटरीचा नाही का खूप लवकर संपते बिकॉज क्वालिटी खूप तशी चांगली असते त्यामुळे. तर असंच होता कालचा ब्लॉग आणि खूप जास्त एन्जॉय केला. कॉलेज ट्रिप विथ फ्रेंड्स इज अ मेमोरेबल एक्सपिरियन्स. जर तुम्हाला आवडला असेल आजचा ब्लॉग तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा. भेटूच असं आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.